याकडे राज्यातील प्रत्येकाचं लक्ष आहे। त्यामुळे याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणखी एक मोठी बातमी आहे। एकनाथ शिंदे विरोधी पक्षात आहेत का असा सवाल अंजली दमानिया यांनी केलेला आहे। अंजली दमानिया यांनी ट्विट करत शंका व्यक्त केली आहे। विरोधी पक्ष संपवण्याचा हा भाजपचा कट असल्याचं दमानिया यांनी म्हटलेलं आहे। तर अंजली दमानिया यांनी ट्विटरवरून काही शंका व्यक्त केली आहे। एकनाथ शिंदे जे महायुतीचे मुख्यमंत्री होते 2.5 वर्ष त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या गेल्या, पण आता जेव्हा निकाल लागलेला आहे त्याच्यानंतर शिंदे हे मुख्यमंत्री राहणार नाही, होणार नाही असं सांगितलं जात आहे। तर भाजपचा नेता मुख्यमंत्री होईल असंही समोर येत असतानाच अंजली दमानिया यांनी एक शंका उपस्थित केली आहे। एकनाथ शिंदे विरोधी पक्षात आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान ट्विटमध्ये नेमकं काय लिहिलंय अंजली दमानिया यांनी बघूयात। एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते ? परवा संध्याकाळी आमच्या काही कार्यकर्त्यांना मी एका पत्रकार भाऊंशी झालेला संवाद सांगत होते असं अंजली दमानिया यांनी लिहिलेलं आहे। तर 4 दिवसांपूर्वी पीसी घेऊन भाजपला समर्थन देणारे शिंदे अचानक गावी गेले, मग ताप काय आला, मग घरी काय आले असं सुद्धा अंजली दमानिया यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे। दाल में कुछ काला है ते पत्रकार मला म्हणाले की भाजपचीच रणनीती असेल की यांना विरोधी पक्षात बसवावं असं अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय। त्यांना हवं नको ते सगळं पुरवलं जाईल आणि विरोधी पक्ष नेता पण ह्यांचाच, बाकी सगळे साफ तसंच होताना दिसतंय असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय।